तुम्ही कधी लक्ष दिले का? मार्केट अनेकदा एका ठिकाणी जाऊन परत वर येतो किंवा एकाच ठिकाणी जाऊन खाली पडतो. ह्यो योगायोग नाही. याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणतात. आज आपण ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, यूएस प्लसमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेतले. आज आपण ट्रेडिंगमधला आणखी एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. प्रोफेशनल ट्रेडर एंट्री आणि एक्झिट या लेव्हलच्या आधारे घेतात. तर बघूया, सपोर्ट म्हणजे काय? सपोर्ट म्हणजे प्राइस अशी प्राइस लेव्हल जिथे मार्केट वारंवार खालीवर येऊन पुन्हा वर खाली करतो. इथे बायर्स जास्त ॲक्टिव्ह असतात. उदाहरणार्थ चार्टमध्ये दिलेले आहेत गोल्ड. गोल्डची किंमत बघा आता 3300 वरनं 3250 पर्यंत आली आणि 3250ला पुन्हा बाहेर येतात तिथे आणि प्राइस पुन्हा 3300 वर घेऊन जातात. म्हणजेच जर 3250 हा सपोर्ट, तर वरचा 3300 हा रेजिस्टन्स. सपोर्ट हा मार्केटचा एक मजबूत पाया समजला जातो. म्हणजे सपोर्टवर बरेच लोक म्हणजे सगळेच लोक बाईंग करतात आणि रेजिस्टन्सच्या ठिकाणी सेलर लोक ॲक्टिव्ह होतात. मग रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स म्हणजे अशी लेवल जिथे मार्केट जाऊन वारंवार खाली येत असतं. तिथे ते एखाद्या लेवलला जातं, तिथनं खाली येतं, त्या लेवलला जातं, खाली येतं. त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. इथं रेजिस्टन्सच्या ठिकाणी सेलर जास्त ॲक्टिव्ह होतात. जर आता समजा गोल्ड 3350ला गेला, पण प्रत्येक वेळी 3350 वरून खाली येत आला. एकदा गेला, खाली आला. परत दुसऱ्यांदा गेला, खाली आला. परत तिसऱ्यांदा गेला, खाली आला. मग हे जे सारखं वारंवार त्या 3350च्या लेव्हलवरून जे खाली येतं, त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारे हे मार्केटचं छतच आहे. म्हणजे आपल्या घराचं छत जसं असते, आपण त्याच्या वर छताच्या वर जाऊ शकत नाही. जिन्याने जाऊ शकतो ती गोष्ट वेगळी, पण छताच्या वर जाऊ शकत नाही. याला रेजिस्टन्स म्हणायचं. रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारे मार्केटचं छत असतं. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचं? हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. जिथनं बघा मार्केट 2 किंवा 3 वेळा रिव्हर्स होतो. म्हणजे समजा 3250 तिथनं एकदा गेला, खाली आला, एकदा गेला, खाली आला, किंवा 3350 तिथं एकदा गेला, परत खाली आला, परत गेला, परत खाली आला. त्या प्राईजवर की नाही एक अशी हॉरिझॉन्टल लाईन टाकायची. म्हणजे 2 बिंदू, 2 बिंदू, 3 बिंदू, 4 बिंदू जे स्पॉट येतील ते लाईन ड्रॉ करायची. त्या प्राईजला हॉरिझॉन्टल लाईन टाकायची. मग ती सपोर्ट असू दे किंवा रेजिस्टन्स असू दे. आता जितक्या वेळा जेवढ्या जास्त वेळा एकाच प्राईजवरती जाऊन मार्केट रिव्हर्स होईल, त्या लेवलला रिस्पेक्ट करतो, याचा अर्थ की ती लेवल एकदम मजबूत आहे. भले ती सपोर्टची असू दे किंवा रेजिस्टन्सची असू दे, म्हणजे ती मजबूत असते. वारंवार एकाच ठिकाणी येऊन वरखाली अपडाऊन करत असेल तरी. तर आता मग मार्केट कायम यातच राहणार काय? नाही, मार्केट ब्रेकआउट पण देणार. मग आता आपण बघूया ब्रेकआउट म्हणजे काय. ब्रेकआउट म्हणजे बघा, कधी कधी मार्केट एकाच ठिकाणी कन्सॉलिडेशन करतं एका झोनमध्ये. म्हणजे आता 3250 म्हणून 3350 गेलं, 3350 गोल्ड परत 3250 आला, असं काही काळ राहतो. जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पकडला, 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा एका दिवसातच अशा रेंज पूर्ण करतो. मग त्यातनं एकतर दिवस बाहेर पडणार. मग ज्या रेजिस्टन्स ज्या साईडनं तोडेल त्या साईडला ब्रेकआउट होतो. हा वरच्या साईडला असू शकतो किंवा ब्रेकडाऊन खालच्या साईडला सुद्धा होऊ शकतो. मग ह्या झोनमधनं जो ब्रेकआउट होऊन सगळ्यांची स्टॉप लॉसेस हिट करून मार्केट वन साईड मुवमेंट देते, त्याला ब्रेकआउट म्हणायचं. ब्रेकआउट नंतरनं अनेक ट्रेडर हे बाईंग करतात आणि ब्रेकडाऊनला
सेलिंग करतात. पण बऱ्याच वेळा असा देखील होतो, फेक ब्रेकआउट, फेक ब्रेकडाऊन होऊ शकतात. कधी-कधी अ, लोकांना ट्रॅपसुद्धा करतं, की बाबा मार्केट रेझिस्टन्सच्या वर जातो, तोडतो 3350 वरनं जातो, 3360 जातो किंवा 3365 जातो आणि तिथून परत येऊन त्याच झोनमध्ये अडकतो. मग असे काही फेक ब्रेकआउटसुद्धा असतात. मग तुम्हाला आता जर सपोर्ट आणि रेझिस्टन्सवरनं झोनच्या ह्याच्यावरनं एंट्री जर घ्यायची असली, तर तुम्हाला ब्रेकआउट दिल्यानंतर ना, ते ब्रेकआउट खात्रीशीर योग्य आहे का फेक आहे, हे तुम्हाला तपासण्यासाठी तुम्हाला कन्फर्मेशन कॅन्डलची वेट करावी लागेल. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर कन्फर्मेशन कॅन्डलशिवाय कधीही एंट्री किंवा घेऊ नये अजिबात. मग त्याला सपोर्ट रेझिस्टन्सवर एंट्री घ्यायची आपण. मग रेझिस्टन्सच्या लेवलला बाईंगची एंट्री शक्यतो पण अवॉइड करायची. सपोर्टला आपण बाईंगची एंट्री घ्यायची. मग ती कशी घ्यायची? बघा, एखादा सपोर्ट आहे, त्या सपोर्टला तुमचा गोल्ड आला. समजा 3350ला सपोर्ट आहे. 3250ला आपला सपोर्ट आपण मगाशी पकडलेला आहे. मग 3250ला सपोर्टला जर प्राईस आली, त्या ठिकाणी हरामी किंवा बुलिश एंगल्फिंग जर तयार झाला, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जर तुम्ही बघितला नसला तर तो व्हिडिओ जाऊन बघा कॅन्डलस्टिकचा. जर या ठिकाणी हरामी किंवा बुलिश एंगल्फिंग तयार झाला, म्हणजे ही कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली आपल्याला. एक पहिली गोष्ट सपोर्ट मिळाला 3250ला, त्या सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग किंवा हरामी कॅन्डल मिळाला, म्हणजे ही कॅन्डल कन्फर्मेशन मिळाली. त्या ठिकाणी हरामी किंवा बुलिश एंगल्फिंग कॅन्डल्सचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावून आपण रेझिस्टन्सच्या लेवलचं टार्गेट पकडू शकतो. इथे आपण बाय करू शकतो. तर हा तुम्हाला एंट्री कशी घ्यायची झाली. रेझिस्टन्सवर सेम याच्या विरुद्ध रेझिस्टन्स आल्यानंतर ना शूटिंग स्टार किंवा असं एक कॅन्डलचा एंट्री मिळाली की त्या कॅन्डलला तिथं आपण सेलिंगची एंट्री घेऊन सपोर्टला आपण बाय करू शकतो. पण शूटिंग स्टार किंवा बेरिश एंगल्फिंगचं कन्फर्मेशन कॅन्डल तुम्हाला तिथं रेझिस्टन्सला मिळायला पाहिजे, तेव्हा तुम्ही सेलचा विचार करू शकता. आता बिगिनरच्या आपण सर्वात मोठ्या चुका काय होतात ते बघूया. प्रत्येक लाईनला बिगिनर हा सपोर्ट समजतो. प्रत्येक लाईन म्हणतो बाबा हे सपोर्टच आहे. तसं नसतं. प्रत्येक लाईनला रेझिस्टन्स आणि सपोर्ट तिथं कन्फर्मेशन कॅन्डल न घेता कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणे हे चुकीचं आहे. तिसरी गोष्ट, स्टॉप लॉस न लावता ट्रेड करणे. स्टॉप लॉस बघा, रिस्क ही तुम्हाला किती घ्यायची आहे या ट्रेडला हे तुम्हाला फिक्स करावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला ट्रेड करणं रिस्की होईल. आणि कारण जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर एका ट्रेडमध्ये तुमचं सगळं कॅपिटल वाईप आउट होऊ शकतं. प्रोफेशनल ट्रेडर नेहमी रिस्क मॅनेजमेंट पाळतात, म्हणून ते चांगले पैसे बनवतात. आता आज आपण काय शिकलो बघा. सपोर्ट म्हणजे काय शिकलं, रेजिस्टन्स म्हणजे काय शिकलं, ब्रेकआउट, फेक ब्रेकडाऊन, फेक ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, फेक ब्रेकडाऊन हे नॉमिनली तुम्हाला सांगितलं. आणि एंट्री कशी घ्यायची सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ते देखील सांगितलं. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स योग्य प्रकारे तुम्हाला हे समजलं आहे, म्हणजे तुम्ही आता ट्रेडिंगमध्ये चांगला डिसिजन घेऊ शकता आणि तुमचा ट्रेड हा चांगला जाऊ शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड लाईन आणि चॅनेल म्हणजे काय हे बघणार आहे. ट्रेंडची ओळख करण्याची सर्वात सोपी पद्धत त्यामध्ये आपण शिकणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड लाईन कशी काढायची, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, चॅनेल वापरून ट्रेड कसे शोधायचे हे सगळे शिकणार आहे. आता मी यात थोडक्यात सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या एका मित्राला ही महत्त्वाची माहिती